जय हिंद मित्रांनो, मी विजय कदम आपल्या सर्वांचं एज्युकेट टू इंडिया ग्रुपमध्ये स्वागत करतोय। तर या व्हिडिओमध्ये मी महात्मा गांधीजी यांच्याविषयी माहिती सांगणार आहे। बघा, महात्मा गांधीजींच्या संदर्भातला एकूण 2 व्हिडिओज येतील महत्त्वाच्या। याच्यामध्ये पहिली जी व्हिडिओ असणार आहे याच्यामध्ये महात्मा गांधीजी यांच्या जीवनाविषयी माहिती थोडक्यात, त्याचबरोबर महात्मा गांधीजींनी जे दक्षिण आफ्रिकेमध्ये गेले होते 1893 ते 1914 पर्यंत, या कार्यकाळामध्ये काय काय झालं होतं त्याच्याविषयी माहिती टू द पॉइंट मुद्दे वर्षाच्या आधारावरती सणावळ्याच्या संदर्भात मी सांगणार आहे। आणि दुसरी जी व्हिडिओ असणार आहे या दुसऱ्या व्हिडिओमध्ये महात्मा गांधीजी भारतात आल्यानंतर म्हणजे 1915 पासून ते 1948 पर्यंतच्या कार्यकाळामध्ये जी काही सणावळ्याच्या संदर्भात घडलेल्या घटना ज्या आहेत त्या घटनांच्या विषयी माहिती सांगणार आहे। अशा 2 व्हिडिओज येणार आहेत। ही पहिली व्हिडिओ आहे। आता याच्यामध्ये आपण महात्मा गांधीजींचे पूर्ण नाव जे काय आहे डिटेल्स माहिती आणि त्याच्यानंतर 1893 ते 1914च्या कार्यकाळामध्ये दक्षिण आफ्रिकेमध्ये केलेल्या कार्याचा आढावा घेणार आहोत। तत्पूर्वी आपल्या एज्युकेट टू इंडिया ग्रुपचं टेलिग्राम चॅनल आहे, सगळ्यांनी याला जॉईन करा। याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। आणि आजपर्यंत झालेले सर्व लेक्चर जे आहेत नियर अबाउट 450+ लेक्चर आहेत, या सर्वांची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। सर्वांनी ते लेक्चर्स बघा, कारण येणाऱ्या परीक्षांसाठी ते खूप मदत करणारे आहेत। आणि आपले यूट्यूब चॅनल जे आहे नक्कीच सबस्क्राईब करा आणि शेजारचं बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून अशा प्रकारचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील। तर चला आपण बघूया महात्मा गांधीजींच्या विषयी महत्त्वाचे मुद्दे कोणते आहेत ते। महात्मा गांधीजी मोहनदास करमचंद गांधीजी असं त्यांचं नाव आहे। त्यांचा जन्म 2 ऑक्टोबर 1869 मध्ये पोरबंदर गुजरात या ठिकाणी झालेला होता। 2 ऑक्टोबर 1869। मी हे पूर्ण एकदा तुम्हाला सांगेल, पूर्ण एक्सप्लेन करेन। एक्सप्लेन केल्यानंतर तुमचं काम काय आहे की सेकंड रिव्हिजन मी घेणार आहे, पुन्हा हेच रिवाइज करणार आहे। त्यावेळेला तुम्ही फक्त काय करायचं, तुमचे डोळे बंद करायचे आहेत आणि जे मी काय बोलत आहे त्याच्याकडे फक्त लक्ष द्यायचं आहे, जेणेकरून हे मुद्दे तुमच्या डोक्यामध्ये एकदम फिट झाल्यानंतर गांधीजींच्या विषयी कसाही प्रश्न विचारला तरी त्याचं उत्तर तुम्हाला देता येईल। म्हणजे गांधीजींचा जन्म 2 ऑक्टोबर 1869 रोजी पोरबंदर गुजरात या ठिकाणी झाला। त्यांचा मृत्यू जो आहे तो 30 जानेवारी 1948 रोजी झाला होता। 30 जानेवारी 1948 नथुराम गोडसे यांच्या मार्फत त्यांच्यावरती काय करण्यात आलं होतं तर गोळ्या झाडण्यात आल्या होत्या दिल्ली या ठिकाणी। नेक्स्ट मुद्दा काय बघा, 2 ऑक्टोबर हा आंतरराष्ट्रीय अहिंसा दिवस साजरा केला जातो। युनायटेड नेशनच्या मार्फत हा दिवस आंतरराष्ट्रीय अहिंसा दिवस म्हणून साजरा करायला सुरुवात करण्यात आलेली आहे। आता अहिंसा दिवस का? कारण गांधीजी होते ते अहिंसावादी होते। गांधीजींच्या वडिलांचं नाव जे आहे ते करमचंद गांधी त्यांच्या वडिलांचं नाव होते। गांधीजींच्या आईचे नाव पुतळाबाई आणि गांधीजींच्या पत्नी ज्या होत्या त्यांचं नाव होते कस्तुरबा गांधी। ठीक आहे। आता गांधीजींचे राजकीय गुरु कोण होते? गोपाळकृष्ण गोखले हे गांधीजींचे राजकीय गुरु होते। महाराष्ट्रीयन गोपाळकृष्ण गोखले यांच्याविषयी सगळ्यांना माहिती आहे। शिक्षणासंदर्भात त्यांनी खूप चांगले कार्य केलेले होते। त्याचबरोबर हे एक मोठे बॅरिस्टर पण होते। गांधीजींचे खाजगी सचिव सेक्रेटरी जे होते ते महादेव देसाई होते। आणि महात्मा गांधीजी स्वतः काय होते तर बॅरिस्टर होते आणि बॅरिस्टर असल्यामुळेच ते काय केले होते तर या दक्षिण आफ्रिकेमध्ये एका केसच्या संदर्भात गेलेले होते 1893 मध्ये। ते आपण बघूच पुढे दिलेले आहेत, त्या मुद्द्यामध्ये आपल्याला कव्हर होईल। आता गांधीजींच्यावरती कोणत्या कोणत्या व्यक्तींचा त्याचबरोबर कोणत्या कोणत्या साहित्याचा प्रभाव होता तर महात्मा गांधीजी यांच्यावरती एक म्हणजे अनटू दी लास्ट हे पुस्तक आहे जॉन रस्किन यांचं। या पुस्तकाचा खूप मोठा प्रभाव होता। या पुस्तकामुळे त्यांची जी काही लाईफ आहे ती पूर्ण बदललेली होती। त्याचबरोबर व्यक्तींचा विचार केल्यास गांधीजींच्यावरती इमर्सन, थ्योरो, टॉल्स्टॉय, द बायबल पुस्तक आणि द गीता, बायबल एक पुस्तक आणि गीता या 2 पुस्तकांचा खूप मोठा काय होता प्रभाव होता। म्हणजे ह्या 3 व्यक्ती असतील, इमर्सन, थ्योरो आणि टॉल्स्टॉय, आणि त्याच्याबरोबर अनटू दिस लास्ट, बायबल आणि गीता यांचा खूप चांगला प्रभाव गांधीजींच्यावरती होता। पण काही कार्यकाळ झाल्यानंतर त्यांचे बॅरिस्टर झाल्यानंतर गांधीजींच्यावरती याचा प्रभाव होता। नेक्स्ट मुद्दा काय देण्यात आले बघा, गांधीजींचे स्वतःचं साहित्य कोणतं होतं तर गांधीजींच्या मार्फत हिंद स्वराज्य 1909 रोजी हे काय करण्यात आलं होतं, स्वतःचं पुस्तक लिहिण्यात आलेलं होतं। त्याचबरोबर माय एक्सपेरिमेंट विथ ट्रूथ 1927 मध्ये 1922 पर्यंत गांधीजींच्या लाईफ संदर्भातली सर्व माहिती माझे सत्याचे प्रयोग या पुस्तकामध्ये, मराठीमध्ये आहे हे पुस्तक, माझे सत्याचे प्रयोग याच्यामध्ये देण्यात आलेले आहेत। आता गांधीजी कोणत्या कोणत्या न्यूजपेपरचे संपादकीय म्हणून त्यांनी काम केलेलं होतं बघा, म्हणजे स्वतः संपादक होते ते।
तर एक म्हणजे द इंडियन ओपिनियन जे आहे 1903 पासून 1915 पर्यंत. आता मग 1903 पासून 1915 पर्यंत म्हटल्यानंतर गांधीजींचं द इंडियन ओपिनियन जे आहे हे दक्षिण आफ्रिकेमध्ये चालू केलेलं काय होतं तर न्यूजपेपर होता. आता हा इंग्रजी आणि गुजराती भाषेमध्ये मिळत होता, त्याचबरोबर काही कार्यकाळ तो तमिळ आणि हिंदी भाषेमध्ये पण मिळत होता. गांधीजींच्या संपादकीय केलेला पहिला न्यूजपेपर आपण म्हणू इंडियन ओपिनियन. दुसरा जो आहे तो हरिजन. 1919 पासून 1931 पर्यंत हरिजन जे आहे हे गांधीजींच्या मार्फत जे हे न्यूजपेपर काढण्यात येत होता. संपादक गांधीजी स्वतः होते आणि हा पेपर जो होता तो इंग्रजी, गुजराती आणि हिंदी या तिन्ही भाषांच्यामध्ये मिळत होता. नेक्स्ट यंग इंडिया जे आहे हा एक न्यूजपेपर 1933 ते 1942 पर्यंत हा न्यूजपेपर होता. इंग्रजी आणि गुजराती भाषेमध्ये होता. गुजराती भाषेमध्ये त्याचं नाव नवजवान असं देण्यात आलेलं होतं. बघा, यंग इंडियाचं नाव नवजवान असं देण्यात आलेलं होतं. पुढे मुद्दे काय देण्यात आलेले बघा, गांधीजींना दिलेली इतर नावे कोणती कोणती होती. म्हणजे गांधीजींना महात्मा म्हटलं जात होतं. आता महात्मा हे नाव कुणाच्या मार्फत देण्यात आलेलं आहे तर महात्मा हे नाव रवींद्रनाथ टागोर यांच्या मार्फत 1917 रोजी देण्यात आलेलं होतं पहिलं नाव. दुसरं आहे ते मलंग बाबा किंवा नंगा फकीर असं कबायलीस यांच्या मार्फत. कबायलीस हे नॉर्थ ईस्ट फ्रंटियरच्या भागामधील एक गव्हर्नर होते, त्यांच्या मार्फत हे नाव दिलं होतं. मलंग बाबा असं त्यांना म्हटलं जात होतं. नेक्स्ट हाफ नेक्ड फकीर किंवा हाफ नेक्ड संत असं म्हटलं जात होतं. अर्धनंगा फकीर असं किंवा इंडियन फकीर असं म्हटलं जात होतं. तर विन्स्टन चर्चिल यांच्या मार्फत 1931 रोजी गांधीजींना अशा प्रकारे उद्गार काढले होते गांधीजींच्या बाबतीमध्ये. ठीक आहे. त्याच्यानंतर राष्ट्रपिता अशा प्रकारचा उल्लेख फादर ऑफ नेशन असा कोणाच्या मार्फत केला होता तर सुभाषचंद्र बोस यांच्या मार्फत करण्यात आला होता 1944 मध्ये. बघा, ही चारही नावं खूप महत्वाची आहेत, परीक्षेला याच्या संदर्भात प्रश्न विचारला जाऊ शकतो. पुढे काय मुद्दे देण्यात आलेले बघा. आता गांधीजी दक्षिण आफ्रिकेमध्ये गेले होते 1893 मध्ये अब्दुल्ला नावाच्या व्यक्तीच्या केसच्या खटल्याच्या बाबतीमध्ये आणि 1914 पर्यंत ते दक्षिण आफ्रिकेमध्ये होते. 1893 रोजी महात्मा गांधीजी दक्षिण आफ्रिकेला गेलेले होते. 1894 रोजी गांधीजींच्या मार्फत दक्षिण आफ्रिकेमध्ये नाताळ भारतीय काँग्रेसची स्थापना केलेली होती. बघा, याच्यावरती पण प्रश्न विचारला गेलेला आहे आणि इथून पुढे पण विचारला जाऊ शकतो. नाताळ भारतीय काँग्रेसची स्थापना पहिल्यांदा कुठे करण्यात आली होती तर दक्षिण आफ्रिकेमध्ये करण्यात आली होती गांधीजींच्या मार्फत. नेक्स्ट 1899 मध्ये बघा बोर युद्ध झालं होतं. या बोर युद्धामध्ये गांधीजींच्या मार्फत इंडियन ॲम्ब्युलन्स कोर अशा प्रकारचे एक ॲम्ब्युलन्स कोरची स्थापना केलेली होती आणि या इंडियन ॲम्ब्युलन्स कोरच्याच या केलेल्या कामानिमित्त गांधीजींना कैसर ए हिंद ही पदवी देण्यात आलेली होती. कैसर ए हिंद ही पदवी देण्यात आलेली होती गांधीजींना. आणि ही पदवी गांधीजींनी परत कधी केलेली होती तर ज्या वेळेला 13 एप्रिल 1919 रोजी जालियनवाला बाग हत्याकांड झालं होतं त्यावेळेला ही पदवी गांधीजींच्या मार्फत ब्रिटिशांना परत करण्यात आलेली होती. ठीक आहे, मुद्द्यावरती येऊ. नेक्स्ट 1904 मध्ये गांधीजींनी इंडियन ओपिनियन मगाशी बघितलं ना आपण जे वृत्तपत्र होतं इंडियन ओपिनियन हे गांधीजींच्या मार्फत दक्षिण आफ्रिकेमध्ये चालू करण्यात आलं होतं. आणि त्याचबरोबर 1904 मध्येच गांधीजींच्या मार्फत फोनिक्स फार्म जो आहे या फोनिक्स फार्मची स्थापना करण्यात आलेली होती दक्षिण आफ्रिकेमध्ये. 1906 मध्ये गांधीजींनी पहिल्यांदा सत्याग्रह केलेला होता. सिव्हिल डिसओबिडन्स मुवमेंट असं म्हटलं जातं. तर गांधीजींनी पहिला सत्याग्रह कधी केलेला होता तर 1906 मध्ये. एशियाटिक ऑर्डिनन्स याच्या विरोधात एशियाटिक ऑर्डिनन्स जो काढला होता त्याच्या विरोधात हा सत्याग्रह केला होता. ट्रान्सवाल या ठिकाणी, लक्षात ठेवा ठिकाणाचं पण नाव माहिती असू दे. ट्रान्सवाल कुठं आहे हे साऊथ आफ्रिकेमध्ये दक्षिण आफ्रिकेमध्ये हा प्रदेश आहे हे ठिकाण. नेक्स्ट मुद्दा काय देण्यात आलेला आहे बघा. नेक्स्ट मुद्दा जो आहे 1908 मध्ये प्रथमच गांधीजींना अटक करण्यात आलेली होती. आता सत्याग्रह केलेला आहे त्यामुळे अटक तर होणारच. आणि गांधीजींना 1908 मध्ये प्रथम जोहान्सबर्ग या ठिकाणी अटक करून त्यांना जोहान्सबर्ग जेलमध्ये टाकण्यात आलेलं होतं. 1910 मध्ये टॉल्स्टॉय फार्मची स्थापना गांधीजींच्या मार्फत जोहान्सबर्ग या ठिकाणी करण्यात आलेली होती. नंतर त्याचं नाव काय करण्यात आलं तर नंतर गांधी आश्रम त्याचं नावामध्ये रूपांतर करण्यात आलेलं होतं. आणि शेवटचा मुद्दा जो आहे 1914 मध्ये गांधीजींनी साऊथ आफ्रिका फायनली सोडली होती आणि कैसर ए हिंद हा किताब गांधीजींना देण्यात आलेला होता. बोर युद्ध जे झालं होतं 1899 रोजी या बोर युद्धामध्ये जी ॲम्ब्युलन्स कोरची स्थापना केली होती त्याच्या संदर्भात हा किताब देण्यात आलेला होता. आणि 9 जानेवारी 1915 रोजी गांधीजी भारतात आलेले होते. तेव्हापासून ते भारतातच होते.
1915 पासून ते 1948 पर्यंत ते भारतामध्ये होते आणि भारतामध्ये मग त्यांच्या कार्याचा आढावा जो आहे आपण ते पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. बघा, इथपर्यंत तुम्हाला सगळ्या गोष्टी क्लिअर कळलेल्या आहेत. आता मी जे आत्ता सांगितलेलं आहे मी शॉर्टमध्ये रिव्हिजन करणार आहे. त्याच्यासाठी तुम्ही काय करायचं, तुमचे डोळे बंद करायचे आणि फक्त मी जे बोलतोय ना माझ्या बोलण्याकडे तुम्ही काय करा, लक्ष ठेवा. म्हणजे ही तुमची रिव्हिजन होत्या. हे रिव्हिजन तुमच्या परफेक्ट लक्षात राहिले. नंतर तुम्ही एकदा व्हिडिओ ऐकली किंवा याच्या नोट्स काढल्या तर ऑटोमॅटिक सगळ्या गोष्टी तुम्हाला आठवणार आहेत. आता बघूया, पुन्हा एकदा मी वरून खाली रिवाइज करत आहे. महात्मा गांधीजी 1869 ते 1948. मोहनदास करमचंद गांधी त्यांचं पूर्ण नाव. त्यांचा जन्म 2 ऑक्टोबर 1869 पोरबंदर या ठिकाणी गुजरातमध्ये. मृत्यू जो होता तो 30 जानेवारी 1948 रोजी दिल्ली या ठिकाणी नथुराम गोडसे यांच्या मार्फत गांधीजींच्यावरती गोळ्या झाडण्यात आलेल्या होत्या. 2 ऑक्टोबर हा आंतरराष्ट्रीय अहिंसा दिवस युनायटेड नेशनच्या मार्फत, संयुक्त राष्ट्रच्या मार्फत काय केला जातो, जाहीर केलेला आहे, तो साजरा केला जातो. गांधीजींच्या वडिलांचं नाव करमचंद गांधी आणि आई त्यांच्या पुतळाबाई. त्यांच्या पत्नीचं नाव होतं कस्तुरबा गांधी. गांधीजींचे राजकीय गुरु होते गोपाळ कृष्ण गोखले, हे गांधीजींचे राजकीय गुरु होते आणि गांधीजींना राजकारणामध्ये एंट्री करण्यासाठी विनंती गोपाळ कृष्ण गोखले यांच्या मार्फतच करण्यात आलेली होती. गांधीजींचे प्रायव्हेट सेक्रेटरी, खाजगी सचिव जे होते महादेव देसाई होते. नेक्स्ट, गांधीजींच्यावरती कोणत्या कोणत्या व्यक्तींचा प्रभाव होता, तर गांधीजींच्यावरती साहित्य आणि व्यक्तीच्या बाबतीमध्ये अनटू दी लास्ट हे जॉन रस्किन यांचं पुस्तक, त्याचबरोबर बायबल आणि गीता या तिन्ही पुस्तकांचा चांगला प्रभाव होता. व्यक्तींचा विचार केल्यास इमर्सन, थिओरो आणि टॉल्स्टॉय या 3 व्यक्तींचा गांधीजींच्यावरती सर्वात जास्त प्रभाव होता. नेक्स्ट, गांधीजींचं स्वतःचं साहित्य, एक म्हणजे हिंद स्वराज्य 1909 रोजी गांधीजींना हे साहित्य पुस्तक लिहिलं होतं आणि माय एक्सपेरिमेंट विथ ट्रूथ 1927 मधलं गांधीजींचं हे पुस्तक 1922 पर्यंतच्या गांधीजींच्या कार्यकाळाचा आढावा या पुस्तकात देण्यात आलेला आहे. कशा पद्धतीचे गांधीजी होते ते या पुस्तकाच्या मार्फत समजतंय. नंतर गांधीजींनी संपादक केलेले संपादकीय त्यांचे जे न्यूजपेपर होते ते कोणते कोणते होते, तर इंडियन ओपिनियन 1903 ते 1915 पर्यंत इंग्रजी आणि गुजराती भाषेमध्ये होतं. काही कार्यकाळ ते तमिळ आणि हिंदी भाषेमध्ये पण हे न्यूजपेपर भेटत होता. हा न्यूजपेपर हरिजन जो आहे ते 1919 पासून 1931 पर्यंत हा न्यूजपेपर होता. इंग्रजी, गुजराती आणि हिंदी या तिन्ही भाषांच्या मध्ये हा भेटत होता. यंग इंडिया 1933 पासून 1942 पर्यंतच्या कार्यकाळामध्ये यंग इंडिया इंग्रजी आणि गुजरातीमध्ये होता. फक्त गुजरातीमध्ये त्याचं नाव काय होतं, नवजवान असं देण्यात आलेलं होतं या न्यूजपेपरचं. नेक्स्ट, गांधीजींची इतर नावं काय होती, गांधीजींना महात्मा हे नाव रवींद्रनाथ टागोर यांच्या मार्फत देण्यात आलेलं आहे. गांधीजींना मलंग बाबा हे म्हटलं जात होतं, नंगा फकीर पण म्हटलं जात होतं. कबायलीस या नॉर्थ वेस्ट फ्रंटियरच्या एरियातील जो गव्हर्नर होता त्याच्या मार्फत हे नाव देण्यात आलं होतं 1930 मध्ये. हाफ नेकड फकीर किंवा हाफ नेकड संत असं म्हटलं जातं, सेंट अर्धनंगा फकीर किंवा इंडियन फकीर असं विन्स्टन चर्चिल यांच्या मार्फत 1931 रोजी गांधीजींच्या संदर्भात नाव देण्यात आलं होतं किंवा असा उच्चार केलेला होता अपमानास्पद. गांधीजींना राष्ट्रपिता हे नाव किंवा फादर ऑफ नेशन असं नाव सुभाषचंद्र बोस यांच्या मार्फत 1944 रोजी देण्यात आलेलं होतं. नेक्स्ट, दक्षिण आफ्रिकेमधील कार्याचा आढावा बघा. 1893 रोजी गांधीजी दक्षिण आफ्रिकेला गेलेले होते. 1894 रोजी नाताळ भारतीय काँग्रेसची स्थापना केली. 1899 मध्ये बोर युद्ध झालं होतं. या युद्धामध्ये इंडियन ॲम्ब्युलन्स कोरची स्थापना त्यांच्यामार्फत केली होती आणि याच्यामुळेच गांधीजींना कैसरे हिंद ही पदवी देण्यात आलेली होती. 13 एप्रिल 1919 रोजी जालियनवाला बाग हत्याकांड झालं. त्या हत्याकांडाच्या निषेधार्थ केसरे हिंद पदवी गांधीजींच्या मार्फत परत करण्यात आली होती ब्रिटिशांना. 1904 मध्ये इंडियन ओपिनियन साऊथ आफ्रिकेमध्ये चालू केलं होतं. त्याचबरोबर फोनिक्स फार्मची पण स्थापना दक्षिण आफ्रिकेमध्ये करण्यात आलेली होती. 1906 मध्ये पहिल्यांदा सत्याग्रह गांधीजींनी केलेला होता एशियाटिक ऑर्डिनन्सच्या विरोधात आणि ठिकाण जे आहे ते ट्रान्सवाल हे ठिकाण आहे दक्षिण आफ्रिकेमध्ये. नेक्स्ट 1908 मध्ये गांधीजींना प्रथम जोहान्सबर्ग या ठिकाणी अटक करण्यात आलं होतं आणि जोहान्सबर्ग जेलमध्ये त्यांना टाकण्यात आलं होतं. 1910 मध्ये गांधीजींच्या मार्फत टॉल्स्टॉय फार्मची स्थापना करण्यात आली होती जोहान्सबर्ग या ठिकाणी आणि त्याचं नंतर नाव गांधी आश्रम असं करण्यात आलेलं होतं. आणि फायनली 1914 रोजी गांधीजी दक्षिण आफ्रिका सोडून भारतामध्ये आले होते. 9 जानेवारी 1915 रोजी भारतामध्ये आलेले होते. आता दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपण 1915 ते 1948 पर्यंतच्या गांधीजींच्या कार्याचा आढावा थोडक्यात घेणार आहोत. महत्त्वाचे मुद्दे आहेत, व्यवस्थित नोट डाऊन करून घ्या. मी तर थांबतो मित्रांनो. व्हिडिओ आवडले असेल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत, वंदे मातरम.